अरे प्रत्येक जण आज जो आहे तो एकच एक व्यवसाय घेऊन बसलेला आहे। अमृततुल्य तर 10 अमृततुल्य, एकाने पाणीपुरी चालू केली तर 10 पाणीपुरी, एखाद्याने एखादा व्यवसाय सुरू केला की प्रत्येक जण काहीतरी वेगळा विचार करण्याचं त्याचं जे आहे मानसिकता आपली संपत चाललेली आहे। आपण त्यामुळे जो आहे मराठी उद्योजक कुठेतरी मागे पडत आहे। त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि नवीन जबरदस्त अशा बिझनेस आयडिया घेऊन आपण मार्केटमध्ये गेलो पाहिजे, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे। असाच एक बिझनेस म्हणजे लायब्ररी, आणि लायब्ररीचा बिझनेस कशा पद्धतीने आपण करू शकतो। आज जो आहे ट्रेंड वाढत चाललेला आहे आणि अभ्यासिका आणि वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमातून ज्या प्रायव्हेट लायब्ररी आहे याचा बिझनेस प्रचंड असा वाढत आहे आणि सुंदर असा बिझनेस आहे। आणि हा जो आहे तो पॅसिव्ह इन्कम आहे आणि तुम्ही घरी राहून व्यवसाय करून, तुमचा जॉब करून, तुम्ही वेगवेगळे शेतीवाडी करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकता। चला तर विचार करूया लायब्ररी आपण कशा पद्धतीने सुरू करू शकतो। लायब्ररी म्हटलं की पहिलं येते त्याच्यामध्ये जो अभ्यास करण्यासाठी आलेले मुलं जे आहे त्यांना आपल्याला व्यवस्थित फॅसिलिटी उपलब्ध करून द्यायचा आहे। आणि याच्यामध्ये जे आहे अभ्यासासोबतच त्या ठिकाणी आपल्याला वायफाय हा कंपल्सरी आहे। आणि त्यामध्ये समजा काही जर टवाळखोर मुलं जर तुमच्या लायब्ररीमध्ये आलेले असतील तर त्यांना आपण याच्यापासून रोखायचं आहे। भलेही आपल्या 2-4 ॲडमिशन कमी झाल्यात चालते, पण त्यांना आपलं लायब्ररीचं जे डिसिप्लिन आहे, डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे। आणि डिसिप्लिन जर व्यवस्थित असेल तरच आपल्याला याच्यामध्ये जे आहे आपल्या लायब्ररीचं नाव होणार आहे आणि आपल्याला वेगवेगळे कस्टमर मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच सुंदर असा बिझनेस आहे। याच्यामध्ये आपल्याला जे आहे वेगवेगळे मुली आणि मुलं दोघं सुद्धा या लायब्ररीमध्ये राहणार आहे, तर यांच्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करायची आहे। मुली हे भरपूर राहणार आहे, मुली हे जे अट्रॅक्शन पॉईंट आहे आणि जे आहे आपल्या लायब्ररीकडे मोठ्या संख्येत जे आहे अट्रॅक्ट होण्यासाठी मुलीसुद्धा लायब्ररीमध्ये असणं आवश्यक आहे। दोन्हीसुद्धा पॉईंट महत्त्वाचे। लायब्ररीमध्ये वायफाय व्यवस्था असणे आवश्यक आहे, कारण की जे ऑनलाईन क्लासेस करणारे जे मुलं आहे त्यांच्यासाठी हा जबरदस्त असा जो आहे अट्रॅक्शन पॉईंट राहणार आहे। त्यांच्याकडे डाटा असतो, पण मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला जे वायफाय कनेक्शन आपल्याला त्या ठिकाणी लावायचं। आणि पाण्याची व्यवस्था जे आहे 20 लिटरचे जे पाण्याच्या कॅन आहे ते सुरुवातीला आपण आरो फिल्टर नाही लावलं तरी त्याच्यावर सुद्धा आपण काम भागवू शकतो। आणि जनरली काय होते की घरी जो आहे ते अभ्यासाचं वातावरण राहत नाही, त्याच्यामुळे जे आहे किंवा काही छोटे छोटे घरं असल्यामुळे मुलं त्या ठिकाणी अभ्यास करू शकत नाही, तर या लोकांसाठी, या विद्यार्थ्यांसाठी खूप जबरदस्त असं आपण काम करत आहे। आणि सोबतच आपले जे सोशल वर्कसुद्धा याच्या माध्यमातून होणार आहे। आणि आपल्याला याच्यामध्ये जे आहे डिसिप्लिन सोबतच आणखी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जो त्या ग्रुपमधला जो एकदम चांगला हुशार असा मुलगा आहे जो सगळ्यांना गाईडन्स देऊ शकतो आणि त्याला फायनान्शियली त्याचं जे आहे आवश्यकता आहे, त्याला गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे, अशा विद्यार्थ्याला आपण म्हणू शकतो की तुला हे सगळं मेंटेन करायचं आहे, तुला याच्यामध्ये जे आहे या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं आहे, कुणाला गोंधळ घालू द्यायचा नाही आहे, नवीन ॲडमिशन आलेल्या घ्यायचे आहे आणि तुझ्यासाठी हे सगळं काही फ्री आहे असं आपल्याला त्याला सांगायचं आहे। आणि त्याच्याकडून सगळ्या गोष्टी हे करून घ्यायच्या आहे, म्हणजे तुम्हाला तिथे बसण्याची गरज पडणार नाही। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये खर्च किती येतो, तर खर्चाचा जर विचार केला तर एक 550 ते 600 स्क्वेअर फीट जागा जे आहे ते 50 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी पाहिजे। तुमची जर जागा असेल तर फारच चांगलं, जर तुमची जागा नसेल स्वतःची तर तुम्ही भाड्याने घेऊ शकता। फक्त लक्षात ठेवायचं की भाडं जे आहे ते आपल्याला कमीत कमी असायला पाहिजे, कारण की ते मंथली आपल्याला एक्सपेन्सेस आपले आहे। सोबतच आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये एक 2 मेट्रिक टनचा जो AC आहे तो सफिशियंट आहे। आपल्याला तिथे काही कुलू मनाली तयार करायचं नाही आहे, तर आपल्याला तिथं फक्त एक त्यांना कम्फर्टेबल बसता येईल असं तिथं ॲटमॉस्फिअर आपलं असलं पाहिजे। आणि याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपण या ठिकाणी काम करू शकतो। आणि शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये, मेट्रो सिटीमध्ये 3 शिफ्टमध्ये याचं काम चालते आणि 2 टियर 3 टियर सिटीमध्ये जे आहे ते जे आहे 2 शिफ्टमध्ये काम चालते, म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते सकाळी 8 अशा 2 शिफ्टमध्ये काम चालते। आणि दोन्हीमध्ये आपल्याला काय फरक ठेवायचा आहे, एक म्हणजे की 8 ते 8च्या शिफ्टमध्ये आपण जर 600 रुपये पर कॅन्डिडेट घेत असेल तर नाईट शिफ्टमध्ये आपल्याला 400 रुपये घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स राहतील। आणि याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला जे आहे स्टडी टेबल जे आहे, स्टडी टेबलचा विचार करायचा आहे। 50 स्टडी टेबल जे आहे ते आपल्याला घ्यावे लागतील। आणि सोबतच फॉर एक्झाम्पल त्याचं जर आपण 1500 रुपयाने जरी टेबल पकडला तरी आपलं जे आहे लगभग, आणि चेअर जे आहे 500-700 रुपयापर्यंत कम्फर्टेबल अशा चेअर आपल्याला घ्यायच्या आहे। हे आपले 1 टाइम लॉंग लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे टोटल 2 लाखामध्ये आपला हा सेटअप रेडी होतो। आणि 2 लाखाच्या सेटअप सोबतच आपल्याला जे आहे पर डे म्हणजे पर मंथली आपल्याला जे आहे
सबस्क्रिप्शन जे लोकांना आपण विद्यार्थ्यांना दिलेले पैसे आहे त्या माध्यमातून आपलं जे अर्निंग आहे ते सपोज 600 ते 1200 रुपयापर्यंत जे वेगवेगळ्या सिटीनुसार त्याचे रेट ठरलेले आहे. 600 रुपये रेट जरी असेल तरी आपलं जे आहे त्या ठिकाणी एक 30,000 रुपये झालेले आहे आणि 30,000 रुपयामध्ये आपलं रेंट आणि इलेक्ट्रिक बिल हे दोनच आपल्याला मेजर एक्सपेन्सेस आहे, तर ते आपण रिकवर करू शकतो आणि लॉंग लाईफ आपला हा बिझनेस करू शकतो. पुढे सुद्धा आपण याच्यामध्ये आणखी इनोव्हेटिव्ह काही जर गेस्ट लेक्चर बोलावले त्याचे वेगळे जर चार्ज केले तर ते सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आपला त्याच ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे सुंदर असा लायब्ररीचा बिझनेस आहे आणि 2 लाख रुपयामध्ये तुमचं लॉंग लाईफ तुम्ही 20,000 मिनिमम ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार आणखी तुम्ही त्याचं कॅम्पेनिंग करून प्रचार करून वेगवेगळ्या लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आणखी सुद्धा संख्या वाढवू शकता आणि मिनिमम 50,000 रुपयापर्यंत तुम्ही मंथली आरामात कमवू शकता. सुंदर असा बिझनेस आयडिया आहे, याचा विचार करण्यास काही हरकत नाही. खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे नक्की या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये वेगवेगळ्या आयडियासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.